नमस्कार, N24 जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी रहीम शेख। पाहूया जिंतूर शहरातील ताज्या घडामोडी। मी शशिकांत चौधरी, परभणी जिल्हा परिषद बोरी गट 8 नंबर मधील असून दीपाली अजय चौधरी यांचा उमेदवाराचा प्रतिनिधी आहे। इथं मशीनचे सिलिंगचं काम चालू आहे आणि व्यवस्थितपणे चालू आहे। यात काही मला सध्या आता अजून तर कुठली शंका वाटलेली नाही। हो, मशीन चेक केली, नंबर ऑफ वोट्स आणि सर्व बटनाला सर्व उमेदवाराला मशीन बघून दिलं, वोट देऊन बघितलं, सर्वांना व्यवस्थित वोट होत आहे। त्यामुळे आज सध्या तरी कुठलीही शंका नाही आहे आणि व्यवस्थित कर्मचारी आणि प्रशासन चांगलं काम करीत आहे या ठिकाणी। नमस्कार, मी शैलेश लाहोटी, निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 जिंतूर तथा उपविभागीय अधिकारी सेलू। आज दिनांक 31 जानेवारी 2026 ITI येथे EVM कमिशनिंग EVM सिलिंगची प्रक्रिया पार पडत आहे। आम्ही त्यासाठी 20 टेबल नेमून दिलेले आहेत व प्रत्येक गणावाईज आम्ही टेबल केलेला आहे। साधारणतः 13 ते 15 राऊंड प्रत्येक टेबलवर होतील आणि संध्याकाळी 10 वाजेपर्यंत पूर्ण EVM कमिशनिंग होईल असा आम्ही प्रयत्न करत आहोत। या EVM कमिशनिंगसाठी आम्ही सर्व उमेदवार त्यांच्या प्रतिनिधींना पत्रव्यवहार केलेला आहे व यावेळेपर्यंत सर्व प्रमुख पक्षाचे प्रतिनिधी त्यांचे उमेदवार या ठिकाणी येऊन त्यांनी स्वतः मतदान प्रक्रिया मॉक पोल करून घेतलेला आहे व पूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडत आहे याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे। तसेच ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत देखील त्यांचे उमेदवार प्रतिनिधी पुन्हा येऊ शकतात याबाबत आम्ही त्यांना सांगितलेलं आहे व तेही आम्हाला या EVM कमिशनिंगसाठी सहकार्य करत आहे। धन्यवाद। मतदान राज्य निवडणूक आयोगाने सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे। त्यानुसार मतदानाची प्रक्रिया आता 5 ऐवजी 7 फेब्रुवारीला आणि मतमोजणी 7 फेब्रुवारी ऐवजी 9 फेब्रुवारीला पार पडणार आहे। 7 फेब्रुवारी रोजी काही शिक्षकांच्या केंद्रीय म्हणजे CTET सेंट्रल टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट असल्यानं काही शिक्षकांनी आमच्याकडे काल अर्ज दिलेले आहेत आणि साधारणतः ती अर्जाची संख्या सध्याला जी पाहता 250 आहे। तर त्यावर आम्ही इतर काही शिक्षक खाजगी संस्थेतील असतील किंवा जे शिक्षक या आदेशापासून सुटले होते त्यांना आम्ही पुनश्च निवडणूक प्रक्रियेत सामावून घेत आहोत आणि आमचा मनुष्यबळाचा कोणत्याही प्रकारचा तुटवडा येणार नाही याबाबत आम्ही दक्ष आहोत। सर, आता जे 250 प्रत्येक वेळेस निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आपण जे PRO PO 1 2 3 मतदान केंद्रावर नेमतो त्यांना 3 ट्रेनिंग देणं आवश्यक आहे। तर आता जे नवीन आपण ऑर्डर्स काढलेले आहेत त्यांना दिनांक 3 फेब्रुवारी व दुसरं ट्रेनिंग 4 फेब्रुवारीला आपण देणार आहोत जिंतूरमध्ये व त्यांचं तिसरं ट्रेनिंग हे 6 फेब्रुवारीला डिस्पॅचच्या दिवशी होईल। सर, जे आपल्याकडे 250 अर्ज आलेले आहेत, अजूनही काही 5-10 नंबर आपल्याकडे तो वाढू शकतो। संध्याकाळपर्यंत ती यादी फायनल होईल।